आपल्या समोर येते कृपा सावंत. कधी शिवराय यायचे तरी, कधी शिवराय यायचे तरी, यायचे तरी. दिवाळी दसरा मिळून सोहळा आता भायचा तरी, भायचा तरी. कधी शिवराय यायचे तरी, यायचे तरी. केशरी शिंपिनदारी, शिंपिनदारी. सडा केशरी शिंपिनदारी. रांगोळी खाली न किनारी, रांगोळी खाली न किनारी. गरिबाचे घर जाईल उजळून राजमंदिरा परी, मंदिरा परी. कधी शिवराय यायचे तरी, यायचे तरी. मिळता आशीर्वाद तयांचा, हो मिळता आशीर्वाद तयांचा. साक्षात्कारच चैतन्याचा, साक्षात्कारच चैतन्याचा. नीच नव्हे उठतात शिराया, अमृत प्याल्या परी, तो प्याल्या परी. कधी शिवराय यायचे तरी, यायचे तरी. मी मावळ पट्ट्यातनं खूप हिंडलोय आणि कधी कधी पहाटे ज्यावेळेला एखाद्या खेडेगावातनं असं किल्ल्याकडे जाताना जात्यावर दळतात की नाही धान्य, तेव्हा ती गाणी म्हणतात ते ऐकू येतं. आणि ती ऐकताना जो काही आभास भास मनाला होतो ना, तो आत्ता मला होत होता बा. ती ग्रामीण गीतं खेडेगावात गायली जाणारी त्यासारखंच एक गीत, त्या गीताची रचनाही तशीच आहे, चालही तशीच. पण मला मात्र मी त्या गावात चाललोय, चिरमुडी नावाचं गाव आहे पाय राजगडच्या जवळ, आणि त्या गावात जात असताना मी असं ते गाणं ऐकलंय. जुनं पूर्ण झालं जुनं सोनियाची पायरी तोरण्या पोरण्याला, असं म्हटले तिने. वास्तविक त्या गाण्यातले शब्दही पण तसेच ओबडधोबड, गाण्याची चालही पण तशीच, पण म्हणून गोड कानाला लागत होतं. तसं आत्ता मला ते वाटलं. खूप छान गेलीस कृपा. मला वाटतं तुझा आवाज अजूनही तितका फॉर्म मध्ये नाहीये, पण ओव्हरऑल तुझं गाणं छान वाटलं, इम्पॅक्टफुल वाटलं. कारण गाणं तितकं सुंदर आहे आणि तू पण छान गातेस. कृपा छान गायलीस तू. तुझा आवाज थोडासा बसलाय त्याच्यामुळे त्या जागा आल्या नाहीत. पण स्वप्नील दादा म्हणलं तसं गाणं इतकं सुंदर आहे, तू इतकी सुंदर दिसतेस, त्याच्यामुळे ते चालून गेलं. ऑल द बेस्ट. छान झालं.